नमो बुद्धाय. जय भीम विद्यार्थी मित्रांनो, सन 2026-27 या शैक्षणिक वर्षातील रिन्युअलच्या विद्यार्थ्यांना स्वाधार प्रक्रियेचे अर्ज सुरू झालेले आहेत. जे विद्यार्थी मागच्या वर्षी सेकंड इयर थर्ड इयर मध्ये प्रवेशित होते आणि स्वाधार योजनेचा लाभ घेतलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना यावर्षी 26-27 करिता सद्यस्थितीमध्ये अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे हे आज आपण प्रॅक्टिकलरित्या बघूया. तर सर्वप्रथम आपण गुगल क्रोम वरती गेल्यानंतर HAMS महाआयटी न्यू या पोर्टल वरती गेल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल. या स्क्रीन वरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड मेन्शन करायचा आहे. ॲज इट इज माहिती या ठिकाणी भरायची आहे आणि सर्व आवश्यक कागदपत्र सोबत घेऊनच विद्यार्थ्यांनी अर्ज भरायचा आहे. इथे ओपन केल्यानंतर तुम्हाला युजर आयडी पासवर्ड टाकल्यानंतर अशी स्क्रीन दिसेल. या स्क्रीनमध्ये ही वरती दिलेली माहिती मॅन्डेटरी जेवढी आहे तेवढी भरणं आवश्यक आहे. या ठिकाणी स्वाधार हे टॅब सिलेक्ट करायचं आहे आणि रिन्युअलसाठी सध्या प्रोसेस सुरू आहे, तर नवीनच्या विद्यार्थ्यांनी अर्ज करायचा नाहीये, फक्त एक्झिस्टिंगच्याच विद्यार्थ्यांनी अर्ज करायचा आहे. इथे ही माहिती सगळी भरल्यानंतर इथे अप्लाय नाव वरती क्लिक करायचंय. अप्लाय नाव वरती क्लिक केल्यानंतर अशी स्क्रीन तुमच्या समोर येईल. त्यानंतर इथे अर्ज करावरती क्लिक करायचंय. अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 1 ते 7 या ठिकाणी कॉलम दिसतील. ही सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थितरित्या भरायची आहे. माहिती भरत असताना जर एखादी विद्यार्थिनी मॅरिड असेल तर तिने तिचं मॅरेज सर्टिफिकेट देखील सोबत ठेवायचं आहे आणि आपल्या मिस्टरांचे उत्पन्न देखील त्या ठिकाणी सोबत ठेवायचं आहे. आणि ह्याचबरोबर इथे आपल्याला आपली वैयक्तिक माहिती व्यवस्थितरित्या भरून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचा ॲड्रेस या ठिकाणी व्यवस्थित भरायचा आहे. मूळचा ॲड्रेस आणि करंट ॲड्रेस दोन्ही या ठिकाणी टाकायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे मागील अभ्यासक्रम जो आहे, मागील अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना 10वी 12वी ज्या वर्गामध्ये विद्यार्थी यावर्षी शिकत आहे त्याच्या मागच्या सगळ्या वर्षीची माहिती या ठिकाणी विद्यार्थ्याला अपलोड करायची आहे. आणि त्यानंतर चालू अभ्यासक्रमामध्ये ज्या वर्गामध्ये विद्यार्थी शिकत आहे त्याच्या मागील वर्षाची देखील या ठिकाणी माहिती भरायची आहे. जर विद्यार्थी BA थर्ड इयरला असेल तर विद्यार्थ्यांनी BA फर्स्ट इयर आणि BA सेकंड इयर अशा दोन्ही वर्षाची आणि थर्ड इयरची देखील माहिती या ठिकाणी भरणं अपेक्षित आहे. आणि ही माहिती सगळी भरल्याच्या नंतर तुम्हाला शेवटचं कॉलम इथे येईल, डॉक्युमेंट्स अपलोड करा. जेव्हा दस्तावेज अपलोड करायचे आहेत या ठिकाणी 200 MB मध्ये प्रत्येक आपले कागदपत्र ओरिजिनल या ठिकाणी PDF फॉर्म मध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहेत. विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची आहे की या ठिकाणी जेवढे कागदपत्र दिलेत ती सगळे कागदपत्र व्यवस्थितरित्या अपलोड करणं बंधनकारक आहे. बोनाफाईड असेल, मार्कशीट असेल, उत्पन्न असेल, रहिवाशी असेल, त्याचबरोबर तुमची TC असेल, जे काही डॉक्युमेंट्स आहेत ती व्यवस्थितरित्या इथे अपलोड करायची आहे. आणि ते अपलोड केल्यानंतर या ठिकाणी सबमिट करून तुम्हाला त्या अर्जाची एक प्रिंट घ्यायची आहे आणि ह्या सगळ्या अर्जाची एक झेरॉक्स घेऊन तुम्हाला समान संधी केंद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी सबमिट करायची आहे आपल्या महाविद्यालयामध्ये. त्याचबरोबर हे फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी बँक खाते तपशील हे देखील या ठिकाणी ऑप्शन उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी लगेचच या ठिकाणी बँक खात्याची आपली सगळी माहिती भरून घ्यायची आहे. आणि एक काळजी घ्यायची आहे की आपले खाते क्रमांक हे चालू असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर आधार लिंक असणे देखील आवश्यक आहे. आधार लिंक असलेले आणि चालू खाते क्रमांकच या ठिकाणी विद्यार्थ्यांनी व्यवस्थितरित्या टाकायचे आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना विहित वेळेमध्ये आम्हाला इन्स्टॉलमेंट डिस्ट्रीब्यूट करता येईल. तर सर्व विद्यार्थ्यांनी वेळ न वाया घालवता आजच संकेतस्थळावरती जाऊन आपल्या अर्जाची प्रक्रिया करायची आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जे विद्यार्थी थेट यावर्षी स्वाधारला अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी अजून आमच्याकडे कुठलं नोटिफिकेशन आलेलं नाहीये. सद्यस्थितीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी सेकंड इयर किंवा थर्ड इयरला लाभ घेतलेला आहे अशाच विद्यार्थ्यांना नूतनीकरणाचे हे अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर जाऊन आपला नूतनीकरणाचा अर्ज भरून घ्यायचा आहे. धन्यवाद.